मलंग रोड्सवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. दुसरा दिवस सुरू झाला ना मित्रांनो. काल उमरगापर्यंत पोहोचलो आणि स्टे केला. सकाळी बाईक्स चेक केल्या आणि चेन लूप केली. आता थेट निघतोय श्रीसेलम मल्लिकार्जुनच्या दिशेने. 4 भाऊ, 3 बाईक्स आणि धमाल नाथपुरा राईड. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, कमेंटमध्ये जय मल्लिकार्जुन लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग निघूया. जय मल्लिकार्जुन, जय जगन्नाथ. गुड मॉर्निंग पीपल. आता प्रगती हॉटेलला थांबलो होतो आम्ही इकडे आणि आता 7:30 झालेत. गुड मॉर्निंग. 7:30 वाजता निघतो इकडून. श्रीसेलमला जायचं. मुन्नावरवरून जा. आता आम्ही उमरगाला होतो. उमरगावरून जस्ट आता निघालो आणि श्रीसेलमच्या रस्त्याला लागलं. माझ्या मागे संजय, संजयच्या मागे संकेत आहे. सूर्यदेवताचे दर्शन झाले. सूर्यदेवाय नमः. शेवटचा टोल नाका महाराष्ट्र बॉर्डरचा. वंडरफुल. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि आपला बगीरा तर एकदम टाकाटक आहे भाई. कडक पळतं बगीरा. सकाळी मस्त लूप पण केलं चैनला, कारण की ऑलमोस्ट आम्ही 500 किलोमीटर चालवली गाडी, त्यामुळे लूप केला. आणि बहुतेक हे आलं, पॅचेस आहेत थोडे खराब, आरामात आहे. आणि इकडे बहुतेक आपण आता नाही, डायव्हर्जन नाही, आपण आता पोचलोय बॉर्डरला. बॉर्डरला पोचलो आपण. एवढ्या लवकर कसं काय बॉर्डरला पोचलं मला काही कळलं झालं, पण भारी. ऑफिशियली कर्नाटकामध्ये एंट्री केली आपण आता, मागे बॉर्डर क्रॉस करून. बाय बाय महाराष्ट्र. ॲक्च्युली महाराष्ट्राचा वडापाव इथे कुठे भेटला नाही, नाहीतर वडापाव खाल्ला असता आपण मस्त सकाळ सकाळी. ठीक आहे. आता 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 कर्नाटकात मस्त इडली खाऊ मस्त सकाळ सकाळी. समोर विंडमिल बघा किती मोठी आहे. वाव, कडक. बॅरिकेड, डायव्हर्जन, बॅरिकेड. मला वाटतं इथे तेलंगणाची बॉर्डर आली आता इथे. स्लो करा, स्लो करा, स्लो करा. इथे काय करतात? बॅगा काढतात. वेलकम टू तेलंगणा गाईज. चांगला क्रुझिंग स्पीड मेंटेन केला होता आम्ही. 90-100 मारत होतो. भारी वाटलं. रस्ते एकदम मक्खन आहेत. आपल्या महाराष्ट्र सोडला की काही टेन्शन नाही. महाराष्ट्र सरकारने ॲक्च्युली लक्ष दिलं पाहिजे आपल्या रोडच्या कन्स्ट्रक्शन्सवरती, कारण की इकडे मला वाटतं इकडे पण तेवढाच पाऊस पडत असावा जेवढा आपल्या महाराष्ट्रात पडतो. क्लायमेट आणि सगळं सेम वाटतं आपल्या महाराष्ट्रासारखंच, बट आपल्या महाराष्ट्रातल्या रोडची कंडिशन बघा आणि ह्या रोडची कंडिशन बघा, म्हणजे खूप जमीन आसमानचा फरक वाटतो. काहीतरी कुठेतरी काहीतरी गफलत आहे. पण म्हणजे ते लोक पण फिरत असतील ना यार इकडे. असं थोडी आहे की फिरत नसतील. इकडे आले असणार या रस्त्यावरती. अरे आता काय 170 सबस्क्रायबर मध्ये कोणाला विनंती करू मी. इडली आहे, वडा घेतला, डोसा घेतला. सेम तोंडाला विरघळते इडली माहिती आहे. म्हणजे इडली इतकी भारी वाटते, एकदम विरघळते. खूप सॉफ्ट आहे आणि म्हणजे तोंडात ठेवली की विरघळून जाते. जबरदस्त. नाश्ता करायला थांबलेलो इकडे, आता निघालो. ऑलमोस्ट अर्धा तास थांबलो. 10 वाजले आता. मस्त नाश्ता होता भाई. सो आता 54 किलोमीटर वरती आपल्याला राईट टर्न घ्यायचा, जो मुन्नावरकडे जाईल. आणि
तिथून पुढे श्रीशैलम. ते मुन्नावरसाठी राईड घ्यायचा आहे, तर त्यासाठी आता फ्लायओव्हरवरून जायला सांगते. आता 5 किलोमीटरवरती यू टर्न घ्यायला सांगितलं. हो, ठीक आहे. आता जसं आहे तसं आहे. आता काय, जाऊया. NH65 सोडला. आता मुनावरसाठी इकडून आम्ही राईड घेतला. आता इथून 260 किलोमीटर दाखवत आहे श्रीशैलम. 65 वरून आतमध्ये आल्यानंतर हा रोड आहे. चांगला आहे रोड, तसा मोठा आहे आणि व्यवस्थित आहे. पण आता हा म्हणजे काय होतात 4 लेन रोड किती आहे ते माहिती नाही. थोडे पॅचेस आहेत, डॉज करून या. मी हळूच घेतो भाई, तुम्हा लोकांना. माझी गाडी काय आपटत नाही, तुमची गाडी आपटते. कितीच्या स्पीडने चालत आहे तुम्ही मला सांगा, मी तेवढ्याला मेंटेन ठेवतो. नाही पण कितीच्या स्पीडने चालवत, म्हणजे 70 चालवतो मी, ठीक आहे. एक सर्टन पेसवरती आपण राहिलो ना तर चांगलं कव्हर करू शकतो, असं आहे. कळलं ना मला काय बोलायचं आहे? हो, नाही काहीतरी बोला आहे. कटकट कार ॲक्सिडेंट झाला इथे, बापरे. आपल्याला इथून आता राईड घेऊन जाऊया. व ट्रक पूर्ण पलटी झाला आहे भाई. आत्ता इथे लगेच मला दाखवलं माहिती आहे गुगलवरती, कोलिजन नियर बाय, आणि इथे लगेच आता दिसलं. हां, हे बघ ना, बेकार ट्रक पलटी आला भाई. याचं चाक निघालं आहे बे. हां, चेसी तुटली आहे, बेकार तुटलं आहे भाई, बेकार. आणि मला वाटतं तो ट्रक आहे ना ओव्हरलोड होता कदाचित. मस्त वाटतं ना दोन्ही बाजूला झाडं. few moments later. इथे बाईक्स लावल्यात आणि आम्ही इथे आता खायला बसलोय मस्त पाहिजे ठेपले आणि चटणी. हाय हाय हाय, ऑल टाइम फेवरेट. येस, चिप्स वगैरे चिप्स के सॉस असेल ना, झाडाखाली थांबा. असं झाडाखाली बसून खायची मजा वेगळी. लहान असताना गावाला वेळ असं करायचो, असं मजा यायची. आता रस्त्याच्या कडेला मस्त खायला बसलो. मस्त झाडाखाली लंच करून ठेपला आणि चटणीचा आता निघाले श्रीशैलमच्या रस्त्याला. जय मल्लिकार्जुन. हो, अजून आता इथे मॅपवरती 150 किलोमीटर दाखवते, बरोबर 3 तास 12 मिनटं दाखवते. होपफुली 6:30-7 पर्यंत पोचू आम्ही. ॲड्रेलिन फुल हायवरती आहे सगळ्यांचंच, आणि बगीरा आणि बाकीच्या बाईक्स पण एकदम टाकाटाकत. ओके, गावचा रस्ता थोडासा क्रॉस करून हा एक सर्कल लागतो. मागे आत्ता एक साईन गेला श्रीशैलमचा. आता हा सर्कलवरून सरळ श्रीशैलमला हा रस्ता जातो.
मस्त आहे यार, कडक. आताच बनवलं असं वाटतं. श्रीशैलम इकडून आता 130 किलोमीटर आहे बरोबर. श्रीशैलम इकडे पुढून राईट आहे. आपल्याला ब्रिजवरून नाही टाकायचे, आपल्याला खालून टाकायचे. वरूनच आहे. हां हां, अच्छा वरतून तसं. अच्छा ब्रिजच आहे, ब्रिजवरूनच जायचं आहे. आय थॉट की ब्रिजच्या खालून जायचं आहे समथिंग. ब्रेकर आहे, ब्रेकर आहे. हां, फ्युल अप केलं इकडे आणि समोरच डॅम आहे सुंदरसा. इथून दिसणार तर नाही, पुढे दिसेल थोडंसं. नाईस, मस्त आहे. हो, समोरचा डोंगर बघा काय भारी आहे. त्या डोंगरातूनच जायचं आहे आम्हाला. मॅप तर तेच दाखवत आहे. आणि हळूहळू थंडी पण वाढली आता, गार लागते. घाट मार्ग आय गेस सुरू होईल आता. हा इकडे बघा बिबट्याचं चिन्ह पण आहे इकडे. फॉरेस्ट एरिया आहे हा, रिझर्व फॉरेस्ट एरिया. काहीतरी चांगलंच नाव आहे, नल्लवरतून असं काहीतरी नाव आहे ना. नल्लमला टायगर रिझॉर्ट असंच आहे काहीतरी नाव. हळूहळू या, मस्त रस्ता. मला वाटतं हा छोटासाच पॅच आहे, आणखीन पुढे असणार आहे. हे वेगळं आहे रे, हे दुसरं होतं नाव काहीतरी. बहुतेक हे मुन्नावर आहे. हां मुन्नावर आहे, हे मुन्नावर आलं. हां, प्लास्टिक फ्री झोन. हां, अमराबाद म्हणून आहे टायगर रिझॉर्टचं नाव. खरं काय फॉरेस्ट एरियामध्ये आपण एंट्री केली आहे. फुल गारटा बाई, फुल गारटा. लगेच गारटा सुरू झाला. मस्त रस्ता आहे. 69 किलोमीटर आहे आता इथून. चला, घाट मार्ग सुरू झाला इकडून ना. यो संजय भाऊ आलेला आहे. संकेत भाऊ या तुम्ही पण. रायडर भाऊ या. यो संकेत भाऊ पण आलेत आपले. एक नंबर भाई, एक नंबर. हायर पिन बेंड आहे परत एकदा. कडकवाला टिल्ड करतोय बघा आपण. गाडी कशी आहे, चिकट व्यापार. आमची टोळी आहे इकडे, टोळी. अरे बसवाला पण आला समोरून. फुल ऑन टोळी आहे. हा, फुल साईडला आले सगळे. ते गाडी त्यांना ओळखीची असणार. हां, कडक व्ह्यू आहे भाई, कडक. एक नंबर दिसतंय. भाई
घनदाट जंगलातून आम्ही चाललोय श्रीशैलमला. फुल काळोख आहे आणि फक्त आमच्या 3 बाईक्स आहेत. म्हणजे काय काय गाड्या पासन होतात, पण आता बराच वेळ झाला कोणच नाही आलं. जबरदस्त. अजून 28 किलोमीटर आहे आणि 58 मिनिट्स दाखवतात. सो 1 तासात आम्ही श्रीशैलमच्या गडावर पोचू. हा पहिला हेअरपिन बेंड. कडक हेअरपिन बेंड आला. हेअरपिन बेंड 3. हो माहिती आहे. शार्प लेफ्ट टर्न आहे आता. थांब जरा, मला बघू दे आधी रस्ता, नंतर तुला सांगतो किती किलोमीटर. वीस किलोमीटर अजून. 20. हेअरपिन बेड. अरे बेड का बोलते मी? हेअरपिन बेंड. हेअरपिन बेंड नंबर 4. हे परत आला. हेअरपिन बेंड नंबर 5. हा बघ काय कडक दिसतंय भैया समोर. ओ माय गॉड, कडक आहे हा टर्न. सकाळचं यायला पाहतं इथे, जरा उजेडच यायला पाहतं. भारी व्हिडिओ शूट झाला असतं. संपले हेअरपिन बेंड. कडक यार. अजित फोटो काढ ना. थांबूया का? फोटो काढण्यापुरतं थांबूया, तेच बोलतोय. हां समोर वाघ आहे का? ना ना. हा कडक रिफ्लेक्शन सही वाटतं ना त्याचं, पडते तर. हा डॅम जो आहे तो कृष्णा रिव्हरवरचा आहे. कृष्णा रिव्हर. हो कृष्णा रिव्हर आहे, जी आपल्या कराडवरून येते कृष्णा, तीच रिव्हर. वेलकम टू श्रीशैलम. आय गेस वेलकम टू श्रीशैलमच आहे ना काय? हां टायगर रिझर्व. तो डोंगर सोडून आम्ही आता हा डोंगरावर आलो आणि हा डॅम परत एकदा आपल्या समोर. सुंदर असा. भाई इथे पण एवढे कर्व आहेत ना खतरनाक. मॅपमध्ये तुम्ही बघू शकत असाल आय गेस. खतरनाक वाले कर्व्स. इथे टॉवर पण आहे वरती. हा कडक दिसतं डॅम यार. भारी भारी, 1 नंबर लाइटिंग केली त्याला. त्या डोंगरावरती 5 बेंड होते, आता 2 बेंड झाले है ना. आता हा आला तिसरा बेंड रे बाबा. हे बस आली. बेकार होत आहे. हर हर महादेव. ब्रेक कर. हा मला वाटतं मंदिराचा एंट्री गेट होता कदाचित, हा ना. हाच असेल ना बहुतेक, की नसेल. मला पोचले आणि 7:57 म्हणजे 8 वाजलेत ऑलमोस्ट. आणि हॉटेलला मी
हॉटेल नाही, इथे आय गेस हे भक्त निवास आहे. इकडे मागे चांगल्या आहेत रूम्स, बघून आलो. आता अनपॅक करणार, आपलं सगळं अनमाउंट करू आणि आपण निघू. इकडे सगळ्या बाईक्स उभ्या केल्यात. एंटरिंग इन द रूम. बेड आहे, इकडे कपाट वगैरे पण आहे आणि मला वाटतं इकडे व्ह्यू पण असावा. पूर्ण जाळी वगैरे लावून पॅक करून घेतलं. मला वाटतं उघडायला देत नाहीत. हा इकडून एंट्री आहे हॉटेलची. एंट्री झाली हॉटेलमध्ये. फ्रेशन अप होऊन बघू काहीतरी खायला जाऊ. बाय बाय. आजचा व्लॉग इथे संपवतो आणि तुमची रजा घेतो. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये लवकरच. धन्यवाद.